नमस्कार मित्रांनो, बेंगलोरवारी म्हणजे विशेष काय? तर आपण पाहूया आपल्या या तिसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की काय घडलं आहे बेंगलोरवारीमध्ये. तर मला जायचं होतं बेंगलोरला आयुष्यात दुसऱ्या वेळा. कारण पहिल्यांदा मी गेलो होतो त्यावेळेला माझ्या एका मित्रासोबत गेलो होतो आणि कारने गेलो होतो कर्नाटक टू कर्नाटकच. त्यावेळी मी बसने जाणार होतो आणि हा माझा एकट्याने जाण्याचा पहिला अनुभव होता. तर यावेळी मी पावसातच उभा होतो कारण मी हातकणंगले या ठिकाणी गेलो होतो. हातकणंगलेमध्ये जाऊन मी बस पकडणार होतो तिथून. तर ही गाडी मला बस स्टँडवरती रस्त्यावर बंद पडलेली दिसली. या गाडीत फॅमिली होती आणि पाऊस चालू असल्यामुळे कोणीही तिथं मदत करायला आलं नाही. फॅमिलीमधल्या बायकांनी गाडी ढकलली अक्षरशः. तोपर्यंत माझी बस पण तिथं आली आणि मी बसमध्ये बसलो. खरं तर मला तिथं व्हिडिओ शूट करायचा होता, पण झालं असं की मी खूप दमलेलो असल्यामुळं, कारण मी विटा ते हातकणंगलेपर्यंत बाईकने प्रवास करून गेलेलो आणि त्यानंतर मला तिथं आराम पण भेटला नाही. मी तसंच पाऊस चालू असल्यामुळे गाडीत बसून निघालो. सकाळी लवकर उजाडल्यानंतर मी कुठं पोचलो हे बघण्यासाठी कॅमेरा चालू केला आणि थोड्याच वेळात मी बेंगलोरमध्ये पोचलो सुद्धा. बेंगलोरमधील मॅजेस्टिक बस स्टॉपवरती मी पोचल्यानंतर त्या ठिकाणी मला एक मित्र न्यायला येणार होता. त्याची मी वाट बघत बसलेलो आणि तोपर्यंत म्हटलं थोडं बहुत शूट करून घ्यावं, इकडं तिकडं काय दिसतंय काय बघावं, बेंगलोरमध्ये नवीन काय आहे ते. तर बेंगलोरमध्ये झाडं झुडपं भरपूर असल्यामुळे इथं पक्षी वगैरे पाहायला मिळतात. हे खरं तर मला आश्चर्य वाटलं, कारण आजकालच्या सिमेंटच्या जंगलामध्ये पक्षी बघायला मिळणं म्हणजे दुर्मिळच आहे. पण बेंगलोरमध्ये झाडं एवढी भरपूर झाडं आहेत ना, त्यांचं खरंच निसर्गावर खूप प्रेम आहे. मी माझ्या मित्राच्या पाठीमागे बसून गाडीवर बसून व्हिडिओ शूट करायला चालू केला, कारण मला या बेंगलोरमधली स्ट्रीट वगैरे बघायचे होते आणि त्या कॅमेऱ्यामध्ये साठवून घ्यायचे होते. आता तुम्ही पण सांगू शकताय की मी कुठल्या रूटने चाललो आहे, कुठल्या स्ट्रीटने चाललो आहे, कारण मी नाव वाचलेलं आहे. फक्त मला व्हिडिओ शूट करायचं माझं डोक्यात होतं. तो व्हिडिओ मस्त झाडं आणि हिरवळ आणि सकाळची 8-8:30ची वेळ, एकदम मस्त असं वातावरण होतं. कारण या ठिकाणी वर्दळ खूप कमी होती. तसं 10-11च्या पुढे गेलं म्हणजे ऑफिस टायमिंगच्या वेळेला इथं भरपूर ट्रॅफिक असते, फुल गाड्यांची ट्रॅफिक असते. ठीक आहे, बघताय तुम्ही. आणि इथला मला एक नियम आवडला, इथं प्रत्येक टू व्हीलरला हेल्मेटची सक्ती आहे आणि कुठलाही हवालदार तुम्हाला अडवायला येत नाही. ऑटोमॅटिक कॅमेराद्वारे तुमचे फाईन कट केला जातो. त्यामुळं ड्रायव्हर आणि पाठीमागं बसणारा ओपिनियन सीट या दोघांना सुद्धा हेल्मेट अनिवार्य आहे. खरंच जबरदस्त नियम आहे आणि त्यामुळे तिथली लोक ही प्रामाणिकपणे हेल्मेट घालूनच वापरतात. हे जबरदस्त वाटलं मला. या नियमामुळे अक्षरशः मला कुठला तिथं फिरता आलं नाही, कारण गाडी होती पण हेल्मेट कुठं घालून फिरत बसायचं. त्यामुळे मी कुठं जास्त फिरत बसलो पण नाही. एका ठिकाणी 2-3 दिवस बसूनच होतो. माझं तिथल्या तिथंच काम झालं सगळं. हे पूर्ण असं गल्लीबोळातून गाडी नेत शॉर्टकट मारत त्याला मित्राने मला त्याच्या दुकानापर्यंत नेलं. अक्षरशः हे रस्ते आठवणीत ठेवण्यासारखे सुद्धा नाही, कारण आठवणीत राहणारच नाहीत. किती जरी प्रयत्न केला तरी. आता मी व्हिडिओमध्ये जरी शूटिंग करून घेतलं असलं तरीसुद्धा ज्यावेळी मी या ठिकाणी परत जाईन त्यावेळी व्हिडिओज बघूनसुद्धा मला या ठिकाणाहून जाणं अशक्य आहे. एवढे हे दाट वाटा आहेत. पण कसं आहे, एकदा तिथं जाऊन राहिलं आणि 10-15 दिवस काही या रस्त्यानं रेग्युलर फिरलो तर 100% मला आठवणच राहील. पण शक्यतो तशी सांगू शकत नाही, कारण फर्स्ट टाईम गेलो त्यामुळं. आणि इथं पण मार्केट स्ट्रीट चालू झालेली बऱ्यापैकी खाऊ गल्लीसुद्धा मला या ठिकाणी बघायला भेटली. उत्तप्पा, डोसा वगैरे याची मस्त सुगंध येत होता. अक्षरशः हे मार्केट असं आहे की हे दुपारी 11-11:30 नंतर या ठिकाणी एवढी गर्दी होते की चालायला सुद्धा जागा राहत नाही. कारण या ठिकाणी कापड मार्केट, ज्वेलर्स मार्केट आणि स्टेशनरी मार्केट हे सगळं एकाच ठिकाणी आहे आणि एवढी गर्दी असते या ठिकाणी. आणि त्यात टू व्हीलर तेवढ्याच, रिक्षा तेवढ्याच आणि कारला तर जागाच नसते. कार एखाद्या इथं आणून पार्क जर केली म्हटलं तर त्या कारवाल्याला नंतर ती कार काढताच येत नाही, एवढं ट्रॅफिक जाम होतं या ठिकाणी. त्यामुळे इथं शक्यतो करून कार या दिवसभर थांबणारच असतात. अशी किरकोळ सकाळी लावली दुपारी काढून घेऊन गेला असे कुठली कार इथं बघायलाच भेटणार नाही. परमनंट असेल तीच. असं करून आम्ही आमच्या स्टॉपपर्यंत पोचलो. या ठिकाणी मला जे जायचं होतं तेच हे ठिकाण आहे. या ठिकाणी मालकांचं दुकान होतं, त्यांच्या फर्निचरचे हार्डवेअर आणण्यासाठी मी बेंगलोरला गेलो होतो. तर त्यांच्या दुकानात तिथं ही गाडी होती. हा तो माझा मित्र जो मला न्यायला आला होता. ॲक्च्युली तो त्या दुकानात काम करतो ज्यांचं फर्निचरचं काम मी करतो. त्यांचं या ठिकाणी एक दुकान आहे आणि वरती लिफ्टने जाऊन तिथं त्यांची फॅक्टरी आहे.
आता फॅक्टरीमध्ये नक्की काय आहे, फॅक्टरी म्हणजे नक्की काय आहे हे बघायचं ते आपण वरतीच जाऊन बघूया. लिफ्टमधून असं बाहेर आल्यानंतर या ठिकाणी असं एकदम वातावरण हॉस्टेल टाईपमध्ये होतं. तिथून आत आल्यानंतर मला पाहायला मिळालं ते म्हणजे ओरिजिनल दुकानदारीचं वातावरण. हे या सगळ्या होत्या हायटेक गोल्ड रिफायनिंगच्या मशीन्स. टोटल मटेरियल PVCचं जरी असलं तरीसुद्धा एवढं जबरदस्त मशिनरी आहे या ठिकाणी. जे काम पूर्वी हातानं करायला लागायचं आणि ते या क्वांटिटीमध्ये काम करणं शक्यसुद्धा नाही हाताने, त्या क्वांटिटीमधलं काम हे मशीनद्वारे जबरदस्त पद्धतीने केलं जाते. कारण एवढं सोनं रिफाईन करायला मला माहिती आहे, 1 किलो सोनं रिफाईन करायला म्हटलं 2.5 ते 3 तास जातात आणि 1च किलो रिफाईन होतं आहे. या मशीनीमध्ये 4-5 किलो सोनं आरामात रिफाईन होऊन जाते. हे क्वालिटी काम आहे आणि तेवढंच ॲक्युरसीद्वारे सुद्धा काम केलं जाते. कारण हाताने काम करताना मला माहिती आहे, मी काम करत होतो हाताने गोल्ड रिफाईन करताना. बऱ्यापैकी सोनं लॉस होणं, थोडं कमी येणं, सोन्याची पाणी होणं सोन्याच्या मातीचं, या सगळ्या गोष्टी होत असतात आणि चांदीचं जमवण्याचं सुद्धा यातच काम होते. त्यामुळं ही जबरदस्त हायफाय मशीन आहे ते. 1-2 दिवसात माझं काम तर झालंच होतं. थांबून काय उपयोग नव्हता. खरं तर निघायची इच्छा होत नव्हती, पण काय करायचं, आपली कामं घरी वाट बघत होती, त्यामुळे तिथून निघायचं होतं मला. तर त्यामुळं हा मित्र मला सोडायला आला आणि मस्तपैकी हा प्रवास करून मी बेंगलोरच्या बस स्टॉपवर पोचलो आणि तिथून परत परतीच्या मार्गाला लागलो. बेंगलोरला शेवटचा बाय बाय केला आणि नंतर आपण आपले गाव गाठलं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.